नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र नारायणसाठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काही साप रेस्क्यू केले होते। तर ते साप आपण फॉरेस्ट एरियामध्ये त्याच्या हॅबिटेटमध्ये रिलीज करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपल्याकडे 2 वॉटर स्नेक आणि 1 कोब्रा साप आहे, ज्याला आपण या ठिकाणी रिलीज करणार आहोत। पाठीमागच्या साईडला नदी वगैरे आहे, त्याला पाणी वगैरे भेटणार आहे सापांना, आणि सोबतच हा हिरवागार निसर्ग आपण पाहू शकता पाठीमागं। तर मी लगेचच त्या सापाला रिलीज करतो। बिनविषारी जातीचा पानदिवड साप हा आपण या ठिकाणी रिलीज करत आहोत। बघूयात तो कशा पद्धतीने या ठिकाणी जातोय। थोडंसं मी तिचे हँडलिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे। थोडा तापड स्वभावाचा साप आहे, त्यामुळं कदाचित तो चावेलही, तर थोडं केअरफुली मी हँडल करतो। बघू शकता मी त्या सापाला आता बाहेर काढतो। घाबरू नको रे, अलीकडे घाबरत नाही, अलीकडे सोडता का पलीकडे? आर तुझ्याकडे येतच नाही, मग तिकडे जाणार आहे ती। बरोबर, ठीक हां, आहे, घाबरायचं नाही. ती काय उडी मारत नाही डायरेक्ट। दाखव बरं जवळून जरा। पाहू शकता कशा पद्धतीने आतमध्ये बसलेलं आहे, आणि आता तो बाहेर येईल, येतच असेल मला वाटते। काय आहे का हालचाल? त्यांनी काहीतरी खाल्लं होतं, त्यांनी वॉमिटिंग केलेली आहे, वास येत आहे बरणीचा। तर हातात कसं हा आहे पाण्यात राहणारा वॉटर स्नेक, ज्याला आपण पानदिवड असेही म्हणतो। तो मार्ग शोधतोय आता, तर याला मी सपोर्ट करतो पाण्यात जायला। तर मित्रांनो, या सापाचं मेन जे राहणीमान आहे ओढ्यातलं, ते आपण त्याला ओढ्याला सोडलेले, पाण्यामध्ये तो आता कन्क्लूड होईल पुढच्या काही मिनिटातच। पाहू शकता अतिशय सुंदर असा वॉटर स्नेक आपण या ठिकाणी रिलीज केलेला आहे।